किती सुंदर आहे मूर्ती. पण आज का आपल्या घरी आणली? बाळा उद्या कृष्ण जन्म आहे ना, सो आपल्याकडे खूप मोठी पूजा असते. मला बघायची आहे ही पूजा. यावेळेस मी तुला झोपूच देणार नाही. अगं कृष्ण जन्माला ना धमाल असते. आमच्या गावी तर आम्ही खूप धमाल करतो आणि दहीहंडी सुद्धा पाहायला मिळते. दहीहंडी? अगं हे तर काहीच नाही. आमच्या गावी ना दशावतार असतो आणि तिथे ना कृष्णाच्या वेगवेगळ्या लीला सादर केल्या जातात. दशावतार हे काय ताई? बाळा दशावतार तुझ्या शाळेमध्ये कसं एक ड्रामा पिरियड असतो, ड्रामा कॉन्टेस्ट होतो, हे तसाच एक ड्रामा, एक नाटक आहे. ह्यात खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. कोणी कृष्ण होतो, कोणी रावण होतो, कोणी हो रावण नाही, कौस मामा असतो तो. हो तेच ते. मी तिला तेच ते कसं काय? हो खूप फरक आहे यात. तुम्ही तर दोन गोष्टी एकत्र करताय. एक्झॅक्टली. एक मिनिट वेदा, तुला कळलंय ना? तिला कळलंय. ओके ए आई, आपण पण करूया का असा ड्रामा? नाही नाही अगं आपल्याला कसं जमणार? आई प्लीज करूया ना. आई प्लीज प्लीज. आई मज्जा येईल. प्लीज प्लीज करूया. आई प्लीज प्लीज प्लीज. आई प्लीज करूया ना. आता वेदा एवढा हट्ट करते तर तुला काहीतरी करावं लागेल. एक्झॅक्टली. हे बघ, हवं तर मी तुला मदत करते. फक्त काय करायचंय आता ते तू ठरव. आपण ना एक प्रसंग करू शकतो, म्हणजे यशोदा, कृष्ण आणि राक्षसाचा. मला तो प्रसंग खूप चांगला आठवतोय, तर आपण ते करूयात का? चालेल, डन. बाबा तू कृष्णा बन. मी वेदा, आपल्याला बाळकृष्ण हवाय. मोठं चालेल ना? चल लवकर निघा. चल. बाळा त्यापेक्षा तू कृष्ण हो ना, तू खूप क्यूट सुद्धा दिसशील. हा नाही नाही, मला नाही जमणार. जमेल, मी सगळं शिकवते तुला. ओके ओके. सो फायनली वेदा कृष्ण करणार, मग यशोदा माता? मी होईन ना यशोदा माता. ठीक आहे. नाही नाही मीरा, यशोदा तूच कर. तू जास्त सूट होशील. माया तू दुसरं काहीतरी कर ना. एक्झॅक्टली. हो पण दुसरं करायला राहिलं काय आपल्याकडे? राक्षस. हो, मामुशी बेस्ट राक्षस. अगं बाळा आपल्याला राक्षस हवाय की आपण राक्षसीण करतोय? आई, बराच वेळ लागला तुला. मी सांगितलं होतं मी येतो तुझ्यासोबत. एनिवे, तू टीटीचं इंजेक्शन घेतलंयस? हो. बाबा काय करायचं? माया मावशीला राक्षस चढवल्याचा की आजीला? नाही नाही वेदा, त्या पात्रासाठी ना कोणीतरी पुरुषच हवाय. सापडले राक्षस. हा बघा. राक्षस आणि मी? हा. वा वा वा. मीरा, आता कृष्ण जन्माचा सोहळा चांगलाच रंगला पाहिजे.
नक्कीच रंगणार दादासाहेब, पण लाल रंगाने. काय झालं, तू जागी काय आहेस? आणि तू टेन्शनमध्ये का दिसतेस? काय झालं? नाही, काही नाही, असंच फेऱ्या मारत होते. तुझा हात दुखतोय का? त्यामुळे तुला झोप येत नाहीये? अथर्व, मला काही होत नाही. मला वेदाची काळजी वाटते. का? काय झालं? अथर्व, मला वेदाची खरंच खूप काळजी वाटते. मला असं वाटतं की तिच्या जीवाला धोका आहे. काय बोलतेस तू? तुला कसं सांगावं मला कळत नाही अथर्व. पण आज दिवसभर ना खूप वाईट विचार येत आहेत मनात. अस्वस्थ वाटतंय. मगाशी पण थोडा वेळ झोप लागली तेव्हा पण स्वप्न पडलं, ते पण इतकं वाईट होतं ते. स्वप्न? स्वप्न बघितलंस? अच्छा, काय बघितलंस सांग मला. हे बघा अथर्व, मला वेदाची खूप काळजी वाटते आणि मला असं वाटतं की तिच्या जीवाला धोका आहे. अथर्व, ऐक माझं, हे बघ, माझ्या मनात ना असे विचार कधी येत नाहीत किंवा ही अशी स्वप्न पण मला कधी पडत नाहीत. पण काय होतंय मला काही कळत नाहीये. हे बघ, देव करू आणि तसं काही होऊ नये, पण आपण वेदाची काळजी घ्यायला हवी. हे बघ, तू तिच्या सोबत राहा, तिला सोडून कुठेही जाऊ नकोस. आई, आई तू शांत हो, शांत हो. तुम्ही काळजी करू नका, मी आहे वेदासोबत. तू फक्त एक स्वप्न बघितलंयस आणि वेदाची काळजी करू नकोस. मी आहे तिच्यासोबत. मी तिला काहीच होऊ देणार नाही. तू या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. आराम कर. काही लागलं तर सांग मला, पण आता झोपायला जा. जागी राहू नकोस. काय बोलतोय मी? झोप. अशी जागी राहू नकोस. काळजी घे. आजपर्यंत त्या अंबिकाच्या आत्म्याने सगळं ऐकलं, म्हणून ती मीरा वाचली. त्या अंबिकामुळेच मायाचे सगळे प्लॅन फेल गेले. पण आता मात्र अंबिकाचा आत्मा वेदाच्या काळजीत मग्न राहील आणि मला मात्र मीराला आरामात मारता येईल. मीरा, मरायला तयार राहा. बेटा, राजा, मी काहीही बोलले तरी तुला ऐकू येणार नाहीये, माहितीये मला. पण तू जीव आहेस माझा आणि तू काळजी करायची नाहीस. हा, आई तुला काही होऊ देणार नाही. काय करतेस? काय करतेस?
काय आहे? मी बालकृष्णाचा व्हिडिओ बघते, मला त्याचा रोल करायचा आहे ना. चल आपण एकत्र बघूया. अच्छा मला सांग, तू ओके आहेस ना? हो. तुला असं काही वाटत नाहीये ना? नाही, पण बाबा तू असं का विचारतोयस? मी सहज विचारतोय. तू खरं खरं सांगतेस ना? पण खरं सांगू, सांग. मला काहीतरी होतंय. वेदा, काय काय होतं तुला? दुखतंय कुठेतरी? आपण डॉक्टरांकडे जायचं. बाबा बाबा माझं ऐकून तरी घे. ओके, बोल 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 बाळा बोल. मला खूप आनंद होतोय. तू, मी आणि आई आपण किती मजा करतोय. मला वाटतंय की हे सगळं ड्रीमच आहे. बाबा माझं हे ड्रीम तू कधीच ब्रेक करू नकोस. माझा बाळ, माझं क्यूटी, माझी प्रिन्सेस. ऐक माझं, ऐक. एक तर ना हे ड्रीम नाही, हे सगळं खरं खरं आहे. आणि मी तुझं हे ड्रीम कधी ब्रेक होऊ देणार नाही. आय प्रॉमिस. ओके माय प्रिन्सेस? चल आपण व्हिडिओ बघूयात. कंसाला त्याचं भविष्य माहिती होतं. त्याला माहिती होतं की त्याचा मृत्यू श्रीकृष्णाच्या हातून होणार आहे. आणि म्हणून त्यांनी गोकुळात बालकृष्णाला मारायला एक राक्षस पाठवला. तो राक्षस कृष्णावरती दबा धरून बसला होता. आणि जेव्हा तो राक्षस कृष्णाला मारायला पुढे आला तेव्हा यशोदा मध्ये आली आणि त्या राक्षसाने यशोदेवर हल्ला केला. आणि मग याच स्टोरीत पुढे श्रीकृष्ण राक्षसाचा वध करतो. म्हणजे मगाशी मीरा बोलत होती तेव्हा मी ऐकलं. बरोबर. पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? कारण उद्या कृष्ण जन्माला मीरा जे नाटक सादर करणार आहे हां, त्या नाटकाची कथा मी लिहिली आहे. म्हणजे खऱ्या कथेत कृष्ण राक्षसाला मारतो, पण माझ्या नाटकात राक्षस यशोदेला मारणार. नाही, एक मिनिट. तुम्हाला काय बोलायचं मॅडम? मला काहीच कळत नाही. माया, उद्याच्या नाटकात राक्षस कोण आहे? यशोदा कोण आहे? राक्षस मदन आणि पिर्या आहेत आणि मीरा यशोदा आहे. बरोबर. हां. मग आपल्या नाटकातला राक्षस म्हणजेच पिर्या कृष्णावरती जेव्हा हल्ला करणार तो खरा असणार. आणि तो जेव्हा खराखुरा हल्ला करणार तेव्हा मध्ये आलेल्या यशोदेला म्हणजेच मीराला तो संपवणार. ओके, तर हा प्लॅन आहे तुमचा. मॅडम पण हे कसं शक्य आहे? कारण की हत्यारं तर खोटी असणार आहेत. माया, तू एवढी मूर्ख आहेस ना, म्हणून तुला अथर्व कधी मिळाला नाही. ओके, तर म्हणजे हत्यारं खरी असणार आहेत तर? बरोबर. हत्यारं खरी असणार आहेत.
बाप लेकीच्या काय गप्पा सुरू आहेत आईला पण सांगा. व्हिडिओ बघतोय मी, व्हिडिओ बघतोय. आई हे काय घेऊन आलीस तू? अगं तुझ्या बाबांनाच विचार. बाबांच्या नावाचं पार्सल होतं, मी फक्त घेऊन आले. बाबा काय आहे त्यात? हो माझ्या नावाचं पार्सल आहे ते, पण ते पार्सल ना तुम्हा दोघींसाठी आहे. काय बाबा? ते मी नाही सांगणार, जाऊन बघ. आई पटकन खोल ना, मला बघायचं आहे. खोल ना खोल ना खोल ना, पटकन खोल पटकन. हा पटकन खोल. हे बघ वेदा, वाव छान आहे. थांबा हे पण बघ. वेदा, वाव छान आहे आई. कृष्ण आणि यशोदाचा गेटअप करण्यासाठीचे कपडे. पण तुम्ही इतक्या लवकर कसे काय मागवलेत? जर माझ्या वेदाला, माझ्या प्रिन्सेसला काही हवं असेल तर ते मी कधीही आणि कुठूनही अरेंज करू शकतो. थँक्यू बाबा. वेलकम माय प्रिन्सेस, वेलकम माय प्रिन्सेस. इकडे वेदाचे बाबा वेदावर किती प्रेम करतात. काय म्हणजे नाटकातलं हत्यार खरं खरं असणार आहे? जोरात बोल अजून. सॉरी सॉरी, म्हणजे मीराला खरं खरं मारायचं आहे? असं तसं मारायचं नाहीये तिला. इतका परफेक्ट वार झाला पाहिजे की एका झटक्यात तिचं डोकं तिच्या धडापासून वेगळं झालं पाहिजे. मॅडम मॅडम, मला ना लहानपणापासून राक्षसांची तलवार ना खूप आवडायची. मदन, काही झालं तरी उद्या मीराचा दळण झाला पाहिजे. तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम, हा राक्षस त्या मीराला मारणार म्हणजे मारणार. ए पिर्या, नाटकात राक्षसाचा रोल मी करणार. हा आहे का मदन भाऊ? तुम्ही तर त्या राक्षसांचे शिपाई सुद्धा वाटणार नाही. ए पिर्या, मुंडकी कशी उडवायची हे मी तुला शिकवलं, तू मला सांगतोस? नाही नाही, म्हणजे ते तुमची पर्सनॅलिटी नाही ना तशी राक्षसासारखी, तुम्हाला शोभणार नाही म्हणून मी म्हणत होतो की मी करतो ते. पिर्या, मी राक्षसाचं काम करणार. उद्या मीरा मेली पाहिजे, कळलं? माया मॅडम, मम्मी काय नाटक बघायला येऊ? एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि उद्याच्या दिवशी तुम्ही दोघं जर चुकलात तर दोघांना पोलिसात देईन. पण काय काय प्लॅन काय मॅडम? दाखव दाखव दाखव, उघड उघड. पिर्या, काय हत्यार आहे रे? पिर्या, राक्षस काय लकी असतील ना? उगाच नाही ते लोकांची अशी मुंडकी उडवायची, कच 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 कच. हो ना, उगीच नाही त्या काळातले लोक राक्षसांना घाबरायचे ते. हे पिर्या, ही असली हत्यार बाजारात का मिळत नाहीत? साला आपण असल्या हत्याराने कधी खूनच केला नाही यार. कुणाच्या पोटात असं कोपसलं ना, डायरेक्ट कोथळाच बाहेर निघेल. कोणाच्या मुंडीवर असं टेकवलं तर मस्क्यासारखी मुंडी धडापासून वेगळीच होऊन जाईल. हो ना, खरंच ह्याच्यानी कोणाला तरी मारायला खूप मजा येणार आहे. आणि उद्या ती मजा मी लुटणार आहे. सगळं ठरलं तसं झालं तर मीरा वाचणार नाही. चूक व्हायला नको.